शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईतले नगरसेवक कोकण भवनात दाखल झालेत। सगळे ठाकरेंची बस जी आहे ती कोकण भवनाला पोहोचली आहे। तिथून सगळे नगरसेवक खाली उतरल्याचं कळतं। गेल्या अर्धा पाऊण तासांपासून ते बसमध्येच बसलेले होते। सुमारे 1 तास नगरसेवक बसमध्ये बसलेले होते। बसमधून उतरून द्यायला मनाई करण्यात आली होती। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री। सगळे नगरसेवक बसमधून उतरलेले आहेत। नक्की माझ्या मागे ही संपूर्ण नगरसेवकांची रांग तुम्ही बघता आहात। ठाकरे सेनेचे नगरसेवक जवळपास अर्धा तासापेक्षा खरं तर जास्त वेळ त्यांची बस ही थांबवून ठेवण्यात आलेली होती। कोकण भवनमध्ये गर्दी आहे असं सांगण्यात येत होतं आणि स्वतः आशिष चेंबूरकर सध्या आपल्या सोबत आहे। आशिषजी, अर्धा तासापेक्षा जास्त वेट अँड वॉच करावं लागलंय, नेमकं काय कारण होतं? आहे की वरती त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये इतर नगरपालिकेचे नगरसेवक सगळे ठिकाणी बसले होते। मग त्याच्यात कल्याण डोंबिवलीचे होते, उल्हासनगरचे होते। त्या ठिकाणी सगळ्यांकडे गर्दी नको म्हणून पोलिसांनी विनंती केली। तर आपण सध्या पाहतोय सगळे नगरसेवक बसमधून खाली उतरलेले आहेत। 1 तासानंतर बसमधून हे नगरसेवक खाली उतरलेले आहेत। आमच्या प्रतिनिधी मनश्री प्रत्येक अपडेट जे ते आपल्याला देत आहेत। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास 1 तास हे सगळे नगरसेवक एकंदरीत माध्यमांना सुद्धा बोलू दिलं जात नव्हतं नगरसेवकांशी। आणि आपण बघतोय की आता कोकण भवनमध्ये रजिस्ट्रेशन करता ठाकरे सेनेचे हे सगळे नगरसेवक पोहोचलेले आहेत। सरिता मस्के वगळता हे सगळे नगरसेवक ठाकरे सेनेचे शिवसेना भवन ते कोकण भवन इथपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि आता हळूहळू नगरसेविका या सुद्धा येत आहेत। 2 बसेस होत्या ठाकरेंच्या ज्या गटनेत्या म्हणून नियुक्त झालेल्या आहेत किशोरी पेडणेकर यांचं सुद्धा आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होईल। एकंदरीतच जर आपण बघितलं तर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची नोंदणी करण्यासाठी आज बहुतांश राजकीय पक्ष हे कोकण भवनमध्ये दाखल झाले होते। मात्र सरिता मस्के वगळल्या तर ठाकरे सेनेच्या मुंबईतल्या महापालिकेतल्या नगरसेवकांची नोंदणी आज पार पडते। 3 वाजताची वेळ देण्यात आली होती, मात्र अर्थातच बसेस उशिरा पोहोचल्या आणि त्यानंतर सुद्धा जवळपास पाऊण 1 तास वाट बघावी लागली। आणि इकडे आपण बघतोय की वरुण सरदेसाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। शिंदेचे नगरसेवकांमुळे बसमध्ये बसायचे आदेश देण्यात आलेले होते। आता वरुण सरदेसाई सुद्धा इथे दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जाधवी, आपण माजी महापौर या आलेल्या बघतो आहोत। शेवटी पोहोचल्यात कोकण भवनमध्ये? हो, मी येणारच होते, प्रश्नच नाही। ते ओरिजिनल पॅन कार्ड पाहिजे होतं ना मला। तर आपण इथे बघतो आहोत की माजी महापौर असलेल्या श्रद्धा जाधव या सुद्धा पोहोचलेल्या आहेत। आणि असे अनेक नगरसेवक खरं तर पोहोचलेत, मात्र सरिता मस्के या अद्यापपर्यंत का पोहोचलेल्या नाहीत? अनिल परब यांनी असं सांगितलेलं होतं की त्या थोड्याच वेळात पोहोचतील, त्या नवी मुंबईच्या कोकण भवनमध्ये येतील, मात्र तसं अद्याप तरी झालेलं नाहीये। त्याच्यामुळे सरिता मस्के या खरोखरी शिंदे गटामध्ये सामील झाल्या आहेत का यावर अद्यापही उत्तर मिळालेलं नाहीये, अधिकृत असं उत्तर मिळालेलं नाहीये।